कुंभाराच्या कामावरून काही गोष्टी शिकवत आहे प्रियानो. आणि रेडी तुम्ही ऐकण्यासाठी तयार आहात? आम्ही अनेक वेळेस आम्ही अनेक गोष्टी ऐकलेल्या असतात, परंतु अनेक वेळेस कधी कधी त्या गोष्टी आमच्यासाठी लोगस रेमामध्ये बदलून जातात. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन हे लिखित वचन आहे प्रियानो, लिहिलेलं वचन आहे. आणि जे लिहिलेलं आहे त्याला आम्ही लिखित वचन म्हणतो, परंतु ज्यावेळेस हे वचन आमच्याशी बोलतं त्याला आम्ही रेमा वर्ड म्हणतो प्रियानो. आमेन. प्रियानो, आजच्या सकाळी माझी इच्छा आहे की लिखित वचन हे लिखित राहू नये प्रियानो, तर ते तुमच्याशी प्रत्यक्ष बोलणारं बनावं प्रियानो. आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर आम्ही देवाच्या वचन करतो. आता आम्ही वन बाय वन या वचनामध्ये जाणार आहोत. वाचूया पहिलं वचन. परमेश्वरापासून जे वचन इर्म्याला प्राप्त झाले ते हे. देवापासून एका माणसाला एक वचन प्राप्त झालं. काय त्याचं नाव? कोण माणूस आहे तो? इर्मिया. इर्मियाला देवापासून देवाचं वचन प्राप्त झालं. आमेन. प्रियानो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुद्धा देवानं वचनाच्या द्वारे बोललं पाहिजे प्रियानो. माझी प्राप्त आहे आज सकाळी देवाचं वचन तुमच्याशी बोलणार आहे प्रियानो. आमेन. प्रेज द लॉर्ड. काय सांगतं बायबल? उठ. इर्मियाला म्हटलं, इर्मिया उठ, कुंभाराच्या घरी जा. कुंभाराच्या घरी जा. तेथे मी तुला आपली वचने ऐकवेन. तेथे मी तुला आपली वचन ऐकवेल. हालेलुया. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याचं वचन ऐकावं. आमेन. हॅलो, तुम्ही माझ्याबरोबर आहात? प्रियानो, तुम्ही देवाचे लोक होण्याच्या नात्यानं देवाची इच्छा आहे तुम्ही देवाचं वचन ऐकावं प्रियानो. हालेलुया. इर्मियाला प्रभू कुंभाराच्या घरामध्ये नेत आहे, कुंभारवाड्यात नेत आहे प्रियानो, आणि त्या ठिकाणी तो म्हणतो तू जा, मग मी तुला देवाचं वचन ऐकवेल. हालेलुया. देवाची इच्छा आहे त्याचं वचन आम्ही ऐकावं, आणि म्हणून तुम्ही तुमचा कान देवाच्या वचनासाठी खोलला पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, देवाचं वचन हे सर्वश्रेष्ठ वचन आहे. देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे प्रियानो. देवाचं वचन सजीव सक्रिय आहे, ते दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, जीव आत्मा मज्जा सांधे याला ते छेदून भेदून आरपार जाणार आहे. मनातील हेतू व विचार यांचं ते परीक्षक आहे प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून देवाचं वचन सामर्थ्य वचन आहे प्रियानो. आणि बायबल सांगतं की परमेश्वरानं इर्मियाला कुंभारवाड्यामध्ये नेलं प्रियानो, कुंभाराच्या घरी नेलं, आणि देवाने सांगितलं की तुला मी त्या ठिकाणी माझं वचन ऐकवेल. हालेलुया. आजच्या सकाळी देवाचं वचन ऐकण्यासाठी देवाला तुम्हाला कुंभारवाड्यामध्ये नेलं नाही, तर प्रियानो त्याने त्याच्या भवनामध्ये आणलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी आमेन ऐकू शकतो? प्रेज द लॉर्ड. त्याच्या भवनामध्ये तुम्ही आता वाचूया पुढं. मी कुंभाराच्या घरी गेलो. आता इर्मिया कुंभाराच्या घरी गेलेला आहे. वाचूया. तो चाकावर काम करीत होता. तो कुंभार चाकावर काम करत आहे. कुंभार मातीचे पात्र घडीत होता. कुंभार मातीचे पात्र घडवत होता. ते त्याच्या हाती असताच बिघडून ते गेले. त्याच्या हातामध्ये असताना ते पात्र काय झालं? बिघडून गेलं. मग कोण पाहत आहे? इर्मिया पाहत आहे. इर्मियाला प्रभू काहीतरी दाखवत आहे. काय दाखवत आहे? की चाकावर तो कुंभार काय करत आहे? पात्र घडवत आहे, आणि घडवता ते पात्र काय झालेलं आहे? बिघडलेलं आहे. वाचूया पुढं. मग त्याला पाहिजे तसे त्याने दुसरे पात्र घडिले. त्यानं दुसरं पात्र घडवलं. तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले. आता परमेश्वर त्याला शिकवत आहे. परमेश्वर आम्हाला दाखवतो आणि त्या गोष्टीवरून शिकवतो प्रियानो. हालेलुया. पहिल्यांदा काहीतरी सीन आम्हाला प्रभू दाखवतो, चित्र काहीतरी दाखवतो, आणि त्यावरून तो तुम्हाला आणि मला काहीतरी शिकवतो प्रियानो. हॅलो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सुद्धा काहीतरी दाखवलं असेल देवानं, देव काहीतरी शिकवणार त्यावरून तुम्हाला प्रियानो. आमेन. वाचूया पुढं. हे इस्रायलाच्या घराण्या. आणि प्रभूने त्याला सांगितलं, हे इस्रायलाच्या घराण्या, या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करिता येत या नाही. कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही काय? असे परमेश्वर म्हणतो. असं परमेश्वर म्हणतो. हे इस्रायलाच्या घराण्या. हे इस्रायलाच्या घराण्या, पहा कुंभाराच्या हाती माती असते. कुंभाराच्या हातात माती असते, तसे तुम्ही माझ्या हाती तसं आहात. तुम्ही माझ्या हाती आहात. हालेलुया. प्रियानो, देव या वचनातून इर्मियाला सांगत आहे की इर्मिया, जसा या कुंभाराला मातीवर अधिकार आहे, तसं तुम्ही माझ्या हातामध्ये आहात, मला सुद्धा तुमच्यावर अधिकार आहे. हालेलुया. देव सांगत आहे की मी तुम्हाला पाहिजे तसं घडू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे की त्याला आजच्या सकाळी तुम्हाला घडवावं प्रियानो. आजच्या सकाळी नवीन पद्धतीने तुमची रचना त्याने करावी. आजच्या सकाळी कदाचित तुमचं जीवन बिखरलेलं असेल प्रियानो. तुम्ही नसाल माझं जीवन हाताच्या बाहेर गेलेलं आहे, घाबरू नका. कुंभार आहे प्रियानो, आम्हाला आखात देणारा, त्याचं नाव परमेश्वर आहे. आज तो तुम्हाला आखात देईल. ओ इस्रायल लोकांना इर्मियाच्या द्वारे तिने वचन पाठवलं की इस्रायल लोकांना सांग की जसा कुंभाराचा मातीवर अधिकार आहे, तसा माझा तुमच्यावर अधिकार आहे. मी तुम्हाला घडवणारा देव आहे. हालेलुया. मी तुम्हाला बनवणारा देव आहे. आजच्या सकाळी देव तुम्हाला बनवू इच्छित आहे. आजच्या सकाळी देव तुम्हाला
ओ तुमचं लाईफ खराब झालेलं असेल, घाबरू नका. क्रिएटर आजच्या सकाळी आमच्यामध्ये आहे, निर्माण करता आजच्या सकाळी आमच्यामध्ये आहे. हालेलुया. आजची सकाळ आमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे. आजच्या सकाळी जरी तुमचं जीवन बिघडलेलं असेल, या ठिकाणाहून जाताना एकदम ओळंब्यामध्ये तुम्ही असणार आहे. हालेलुया. हॅलो, ओळंब्यामध्ये मी शिकवले पाठीमागं. ओळंबा माहिती ना कसा क्लिअर करतो माणसाला. देवाचा ओळंबा लावेल तुम्हाला. माझी इच्छा की प्रत्येक खुर्चीच्या जवळ नेहमी ओळंबा पाहिजे, असा एवढूनच घेऊन पाहिजे ओळंबा. जिथं बाहेर दिसला का तिथं छाटला पाहिजे. हालेलुया. देव आमचा कुंभार आहे. प्रेज द लॉर्ड. चला तर आता आम्ही वन बाय वन शिकू. एका शिक्षकासारखं मी तुम्हाला शिकवेल. प्रेम मी या ठिकाणी पाहतो, इर्मिया ज्यावेळेस जातो कुंभाराच्या घरी, त्यावेळेस तो 3 गोष्टी पाहत आहे. इर्मियाला काय दिसतं ज्यावेळेस तो जातो कुंभार पाड्यामध्ये, काय दिसतं त्याला? 3 गोष्टी तो पाहतो प्यानो. नंबर 1, तो कोणाला पाहतो? कुंभाराला पाहतो. नंबर 1 कुंभार. नंबर 2 आम्ही पाहतो तो मातीला पाहतो. काय काय पाहतो? नंबर 1, हा तुम्ही बोला सर्वजण माझ्याबरोबर, तर मी समजेल तुम्ही झोपले. कोणाला पाहतो? नंबर 2 आणि नंबर 3 तो काय पाहत आहे? चाक. हालेलुया. चक्र. 3 गोष्टी तो पाहत आहे प्यानो. मग मला एक सांगा, यातून कोणकोणत्या गोष्टीला संबोधतात प्यानो? नंबर 1, कुंभार हे परमेश्वराचा दर्शक आहे प्यानो. आमेन. प्रेज द लॉर्ड. कुंभार काय सांगतो आम्हाला? कुंभार कशाला संबोधित करतं? तर कुंभार म्हणजे आमचा परमेश्वर आहे प्यानो. जसं कुंभाराकडे अथॉरिटी आहे, अधिकार आहे पात्राला घडवण्याचा, पात्राला बनवण्याचा, तसंच देवाला आमच्या जीवनावर अधिकार आहे. हालेलुया. ओ तो परमेश्वर प्यानो, त्याला अधिकार आहे तुमच्या आणि माझ्या जीवनावर, आणि म्हणून तो कोण आहे? कुंभार आहे. हालेलुया. म्हणू शकता का देवा तू माझा कुंभार आहेस? देवा तू माझा कुंभार आहेस. एकाच व्यक्तीला घडवलं वाटतं चर्चमध्ये. आम्ही सगळेजण म्हणूया देवा तू माझा कुंभार आहेस. देवा तू माझा कुंभार आहेस. दुसरी गोष्ट काय पाहत आहे तो? माती पाहत आहे. माती कोण आहे? आपण, मी. हा, व्हेरी गुड. आम्ही माती आहोत. देवानं तुमची आणि माझी रचना मातीपासून केलेली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही माती आहोत, देव कुंभार आहे त्या. आणि मग आम्ही पाहतो तिसरी गोष्ट चाक आहे. चाकाचं काय काम आहे प्यानो? ते आमच्या परीक्षा, त्या परीक्षेला दर्शवतं, प्रेशरला दर्शवतं, तिथं आम्हाला बनवलं जातं प्यानो. हालेलुया. त्याकडे नंतर आम्ही जाऊया. तर प्यानो देव कोण आहे? तर देव आमचा कुंभार आहे प्यानो. आम्ही कोण आहोत? माती आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि कुंभाराला अधिकार आहे मातीवर. तो पाहिजे तसं ते पात्र त्याचं बनवू शकतो. देवाच्या प्रिय लोकांनो, देव तुमचा कुंभार आहे. तुम्ही त्याच्या हातातील पात्र आहात. देवाची इच्छा, त्या इच्छानुसार तो तुम्हाला घडवू शकतो प्यानो. हालेलुया. बायबलमध्ये लिहिलंय की तो पात्र घडवत असताना काय झालं? एक पात्र बिघडलं. त्याने काय केलं? ते बिघडलेलं पात्र त्याच्यापासून पुन्हा एक नवीन चांगलं पात्र बनवलं प्यानो. हालेलुया. आजच्या सकाळी मे बी तुमचं लाईफ खराब झालं असेल प्यानो, बिघडलं असेल तुमचं जीवन, नो प्रॉब्लेम. आजच्या सकाळी प्यानो निर्माण करता परमेश्वर कुंभार आजच्या सकाळी आमच्यामध्ये आहे. आज एक नवीन आकार तो तुम्हाला देईल प्यानो. जसं तुम्ही या चर्च मधून आजच्या सकाळी बाहेर पडणार, तुमच्याकडे एक नवीन शेप असेल प्यानो. हॅलो, मी आम्ही ऐकू शकतो? तुमचा शेप तुम्हाला खूप आवडतो का? देव तुमचा शेप बदलून टाकेल प्यानो. एका स्त्रीने मला सांगितलं की पास्टर, एका परिवारामध्ये मी गेलो आणि मी प्रार्थना करत असताना एक मुलगी, फक्त तिचं 13 वर्ष वय होतं. परंतु ज्यावेळेस मी त्या ठिकाणी गेलो, मी प्रार्थना करत होतो त्या आईवडिलांनी सांगितलं या मुलीसाठी प्रार्थना करा. ते ज्यावेळेस मुलगी म्हटले, मी प्रार्थना करायला लागलो. प्रार्थना करत असताना मला प्रगट केलं की या मुलीची जी फिगर आहे ही दुष्ट आत्म्यानं बनवलेली आहे. तसं ती 12 वर्षाची होती, पण असं वाटत होती तिचं वय जवळपास 45-50 वर्षाच्या पुढे आहे. एवढं थकलेलं आहे तिची बॉडी प्यानो, आणि खूप जाड लटचटी होती प्यानो. सैतान आम्हाला बेडोल करतो. हालेलुया. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही शिकलो कोबड्या स्त्रीबद्दल. मी हाऊस चर्चमध्ये तुम्हाला प्रचार केला प्यानो. सैतान आमचा आकारमान बिघडून टाकतो प्यानो. पण प्रेज द लॉर्ड, देव आम्हाला ओळाम्यात आणतो, आकारामध्ये आणतो. आजच्या सकाळी तुमचा आकारमान बदलला असेल प्यानो, मे बी शरीराचा बदल असेल, आध्यात्मिक जीवनामध्ये तुमचा आकारमान बदलला असेल, नो प्रॉब्लेम. क्रिएटर इज हिअर. प्यानो निर्माण करता आजच्या सकाळी आमच्यामध्ये आहे. आज तो वेगळं तुम्हाला बनवून पाठवेल प्यानो. हालेलुया. या चर्च मधून तुम्ही बाहेर जाताल, तुम्ही वेगळा व्यक्ती असाल प्यानो. तुमच्याकडे एक नवीन सॉन्ग असेल, मैं आजाद हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ, मैं आजाद
दावी म्हणतो की प्रभू माझं गोंताक काढून टाकतो आणि आनंदाची वस्त्र तुम्हाला घालतो. हालेलुया. ओ प्रियानो, शब्दातवार हा सेलिब्रेशनचा वार असला पाहिजे प्रियानो. हालेलुया. प्रत्येक रविवार आमच्यासाठी आनंदाचा दिवस असला पाहिजे, डान्सिंगचा दिवस असला पाहिजे, कारण की आम्ही बापाच्या घरामध्ये आहोत प्रियानो. बापाच्या घरामध्ये आनंद आहे, बायबल सांगतं. हालेलुया. तुम्ही सर्वशक्तिमान देवाच्या घरामध्ये आहात प्रियानो. हालेलुया. आणि त्याचं गिफ्ट हे आहे की जॉय आमच्या चेहऱ्यावर असणार आहे, आनंद आमच्या जीवनामध्ये असणार आहे प्रियानो. हालेलुया. बिकॉज आवर फादर इज विथ अस, कारण की देव आमचा पिता आमच्या बरोबर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव अद्भुत आहे प्रियानो. प्रेज द लॉर्ड. आजच्या सकाळी तो तुमचं जीवन बदलू इच्छित आहे प्रियानो. हालेलुया. तो कुंभार आहे, तो तुम्हाला आकार देईल प्रियानो. पवित्र शास्त्रामध्ये मी पाहिलं मागच्या आठवड्यामध्ये प्रियानो, मी शिकवत होतो 18 वर्ष विकराचा आत्मा लागलेली स्त्री. 18 वर्षापासून कुबडी ती होती प्रियानो, ब्रेन होती. 18 वर्ष झालं ती ओझं वाहत होती प्रियानो. विचार करा कसं चालत असेल ती, कोंबड घेऊन कसं चालत असेल विचार करा. शैतान आमच्यावर प्रश्न टाकतो प्रियानो. हालेलुया. 18 वर्षापासून ती आजारी होती प्रियानो. प्रत्येक शब्दाद्वारे ती चर्चमध्ये यायची. विचार करा 18 वर्षामध्ये कंटिन्युअसली ती त्या मंदिरामध्ये जात आहे, पण काहीच घडलं नाही त्या. पण पवित्र शास्त्र सांगतं एका रविवारी एका शब्दाद्वारे येशू त्या मंदिरामध्ये आला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हो, तुम्ही ऐकत आहात प्रियानो, तुम्ही एक्साइटेड आहात. एका रविवारी एका संडेच्या चर्चला प्रियानो, त्या चर्च मध्ये येशू ख्रिस्त आला. येशूने तिला पाहिलं आणि म्हटलं, बाई तुझ्या विकारापासून तू मोकळी हो, तू मुक्त आहेस. आणि येशूने आपला हात तिच्यावर ठेवला. बायबल सांगतं एका क्षणात ती सरळ झाली. आम्ही धन्यवाद देतो. 18 वर्ष विकाराचा आत्मा तिने त्याला बेंड केलं होतं प्रियानो, पण येशूने हात ठेवला, ती सरळ झाली. सेम आजच्या सकाळी माझा येशू शब्दाद्वारे या मंदिरामध्ये आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजच्या सकाळी तो तुमच्यावर जसा हात ठेवील तुमचा सेफ चेंज होईल. हालेलुया. देव तुम्हाला बदलू इच्छित आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अनेक वेळेस आम्ही म्हणतो काय होत नाही चर्चमध्ये, काय होत नाही चर्चमध्ये. किती वर्षापासून जातो आणि काय होतं माहिती, ज्या चर्चला प्रभू येतो ना, नेमका येणार असतो तुमच्यासाठीच, त्या चर्चला तुम्ही नाही येत. मग परत 18 वर्ष झाला आणखी. देव नेमक्या जास्त रविवारी तुम्हाला आशीर्वाद देत असतो ना. शैतान एवढे हातपाय दाबतो रविवारी, अरे झोप म्हणतो काय नाही, एवढा दिवस असतो सुट्टीचा. किती स्वार्थी लोक आहात ना तुम्ही. विचार करा, तुमच्या कामाला तुम्ही किती लवकर उठता, सकाळीच हजर राहता तुमच्या कामाला. विचार करा, जे काम तुम्ही करत आहात, होम सिस्टम असेल काय असेल, किती लवकर जातात. पण चर्चमध्ये काय होतं? चर्चमध्ये आल्यानंतर इथं नागोबा नाही, इथं प्रभू आहे, तो तुम्हाला आशीर्वाद देईल. इथं देवाची उपस्थिती आहे चर्चमध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही चर्चला लवकर येत नाही, आम्ही लवकर आलं पाहिजे चर्चला. आणि चर्चला आल्यावर इतरत्र फिरत बसू नका, इथे येऊन प्रार्थना करत बसा प्रियानो. हालेलुया. देव तुम्हाला आकार देईल प्रियानो. 18 वर्ष विकाराचा आत्मा लागलेली ती स्त्री, तिने चर्च सोडलं नाही प्रियानो. ती येतच होती. मी तर म्हणतो तिच्यासाठी येशूला यावं लागलं. हालेलुया. तुमच्या पास्टरने तुमच्यासाठी प्रार्थना केली असेल, आतापर्यंत काहीच घडलं नसेल, घाबरू नका. येशू आलाय आज चर्चमध्ये. हालेलुया. आजच्या सकाळी तो तुमच्या जीवनामध्ये तो प्रियानो एक नवीन गोष्ट तो करून टाकेल प्रियानो. तुमचं जीवन तो सरळ करेल प्रियानो. आजच्या सकाळी तुम्ही कुंढारे लोक असाल, तुम्ही असाल माझ्या जीवनात काहीच घडत नाही, आजच्या सकाळी प्रभू आमच्यामध्ये आहे. तो तुमच्यावर हात ठेवील आणि तुमचं लाईफ तो चेंज करेल प्रियानो. हालेलुया. आमचं जीवन बदलणारा तो परमेश्वर आहे. तो कुंभार आहे प्रियानो. तो तुम्हाला आणि मला बदलण्याचं काम करतो. आजच्या सकाळी तो तुम्हाला बदलेल प्रियानो. हालेलुया. इस्रायल लोकांना इर्मियाला सांगितलं की त्या लोकांना सांग, ही जसा कुंभाराचा त्या मातीवर अधिकार आहे, पाठीने त्या मातीचं करू शकतो, तसेच तुम्ही लोक माझ्या हातामध्ये आहे. हालेलुया. आणि देव तुम्हाला वाईट गोष्ट, तुम्हाला तुमचा जो आकारमान आहे तो वाईट करणार नाही, तर तुम्हाला चांगलं बनवेल त्या. हालेलुया. तुमच्या जीवनाबद्दल जे काही त्याचे प्लॅन आहेत ते हिताचे आहेत प्रियानो. आमेन. आणि म्हणून वाईट तुमचं काही घडणार नाही, तर देव तुम्हाला चांगला आकार देईल प्रियानो. हालेलुया. तुम्ही आध्यात्मिक प्रियानो जगातल्या गोष्टीमध्ये सुद्धा एक चांगला आकार देईल आणि आध्यात्मिक जीवनामध्ये एक चांगला सेट तुमच्याकडे असेल प्रियानो. तुम्ही जसं गीत गायलं, देवाचा अभिषेक फ्लो होईल प्रियानो. तुम्ही प्रार्थना केली, लोकांचे बंधन तुटतील प्रियानो. हालेलुया. आजच्या सकाळी प्रभू तुम्हाला शेप देणार आहे, आकार देणार आहे प्रियानो. आजच्या सकाळी अशा देवाबद्दल मी बोलत आहे की तो आकार देणारा परमेश्वर आहे.
बायबल पहिल्याच प्रेम अध्यायामध्ये सांगतं की पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, पण देवाने तिला आकार दिला. हालेलुया. तो आकार देणारा परमेश्वर आहे. तो आमचा कुंभार आहे प्रियानो. आज तो तुम्हाला आकार देईल प्रियानो. हालेलुया. आजची सकाळ आमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे प्रियानो. देवाचे दूत आजच्या सकाळी रेडी आहेत. तुमच्या खुर्चीच्या शेजारी ते आहेत प्रियानो, तुम्हाला आकार देण्यासाठी. हॅलो, आम्ही पाहिलं मागच्या वेळेस तुम्ही कोण आहात? वाव, एकाच व्यक्तीच्या लक्षामध्ये असतंय. तुम्ही कोण आहात? हो, अशक्त नाही म्हणू, मी वीर आहे. हो, तुम्ही चॅम्पियन आहात. चॅम्पियन मीन्स तुम्ही सगळ्याला हरवू शकता, पण तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. हालेलुया. तुम्ही ख्रिस्तामध्ये महाविजयी लोक आहात प्रियानो. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आजच्या सकाळी तुमचा आकारमान बदलला असेल, घाबरू नका. देव तुम्हाला व्यवस्थित आकारमान देईल प्रियानो. हालेलुया. तो कुंभार आहे प्रियानो. बिघडलेलं असं तुमचं जीवन, नो प्रॉब्लेम. देव बिघडलेल्या जीवनाला चांगलं जीवन देतो प्रियानो. चांगलं बनवणारा देव आजच्या सकाळी आमच्यामध्ये आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फक्त एकच करा, देवाच्या हातामध्ये पडा. ज्यावेळेस देवाच्या हातामध्ये आम्ही पडतो प्रियानो, देव आम्हाला आकार देण्याचं काम करतो. हालेलुया. आणि म्हणून आम्ही कुठे आलं पाहिजे? परमेश्वराकडे आलं पाहिजे. तुमच्या घरात प्रॉब्लेम आहे, तुमचं घर तितर बितर झालेलं आहे, घरामध्ये शांती नाहीये, तुमचा व्यवसाय वेगळ्या दिशेला चाललेला आहे. ओ प्रियानो, प्रभूकडे या. प्रभू तुमच्या परिवाराला आकार देईल. तुम्ही तुमच्या घरात, प्रभू तुमच्या घराला आकार देईल, व्यवसायाला आकार देईल, कामाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगला आकार देईल आणि प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. तो घडवणारा आणि तो बनवणारा परमेश्वर आहे. हालेलुया. जे जे लोक प्रभूकडे आले प्रियानो, प्रभूने त्यांना आकार दिला. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो प्रियानो, एक स्त्रीला पाहतो. यवनाच्या 8व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो प्रियानो, त्या स्त्रीला येशूकडे आणण्यात आलं. कोणती स्त्री? पापी स्त्री. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो. आणि ती पकडली होती यामुळं की तिने पाप केलं होतं, म्हणून तिला पकडण्यात आलं होतं त्या. आणि तिला पकडण्यात यासाठी आलं की येशूकड तिला आणावं आणि येशूने काय करावं? तिचा विपरीत न्याय करावा. काहीतरी विपरीत न्याय येशूने केला म्हणजे आम्ही येशूला पकडू आणि येशूला वधस्तंभावर घेऊन टाकू. आणि म्हणून या लोकांनी येशूकड त्या स्त्रीला आणलं. आणि त्या स्त्रीला येशूकडे आणल्यानंतर काय बोललं ते वाचूया. 8वा अध्याय, पहिलं वचन. पण येशू जैतुनाच्या डोंगराकडे गेला. नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला, तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. त्यावेळी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परुषी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा. आमेन. कोणती स्त्री आणली येशूकडे? एक पापी स्त्री, व्यभिचार करत असताना पकडली गेलेली स्त्री. आणि ते लोक येशूला म्हणत आहेत की गुरुजी, मोशेचं नियमशास्त्र आम्हाला असं सांगतं की या स्त्रीला काय करा? तुम्ही दगडमार करा. पण तू हिच्याविषयी काय म्हणतोस? हालेलुया. तर येशू लोकांना सांगत होता की मी पापी लोकांचं काय करण्यासाठी आलेलो आहे? तारण करण्यासाठी आलेलो आहे. आता ते पाहू इच्छित होते, येशूला पकडू इच्छित होते की येशू या स्त्रीचा काय विपरीत न्याय करत होते. आणि म्हणून येशूकडे तिला आणलं. आणि बायबलमध्ये म्हटलंय की ते घाई करून येशूला विचारायला लागले की गुरुजी, मोशेचं नियमशास्त्र सांगतं आज त्या स्त्रीला दगडमार करा, परंतु तुम्ही हिच्याविषयी काय म्हणता? वाचूया. त्याला दोष लावायला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता ते असे म्हणाले. काय पाहत होते त्याची परीक्षा? परीक्षक कोण आहे? शैतान आहे. येशूची त्यांनी परीक्षा पाहिली. आमेन. त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याला प्रश्न विचारला. वाचूया पुढे. येशू तर खाली ओढवून बोटाने जमिनीवर लिहू लागला. बोटानं जमिनीवर लिहू लागला. हिंदीमध्ये खूप छान म्हटलंय, येशूने आपले चोके को ऊपर उठाया और वो नीचे, तो खाली बसला आणि बोटानं ओढवून लिहू लागला. वाचूया. आणि ते त्याला एकसारखे विचारित असता, आणि ते एकसारखे त्याला विचारत होते. तो उठून त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल, तुम्हामध्ये जो कोणी निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. मग तो पुन्हा खाली ओढवून जमिनीवर लिहू लागला. पुन्हा खाली ओढवून जमिनीवर बोटाने लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून, काय लिहिलंय? वृद्धातल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत, तो थेट शेवटल्या माणसापर्यंत सर्व एकामागून एक निघून गेले. येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री मध्ये उभी होती. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय
तेथे कुणी नाही असे पाहून तिला म्हणाला, तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई बाई तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला दोष देणारे कुठं आहेत? तुला कोणी दंड ठरविला नाही तुला काय? कोणी दंड ठरविला नाही काय? ती म्हणाली, प्रभूजी कोणी नाही. ती म्हणाली, प्रभूजी कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, तेव्हा येशू तिला म्हणाला, मी तुला दंड ठरवित नाही. मीही तुला दंड ठरवत नाही. वाचूया पुढं. जा ह्यापुढे पाप जा यापुढे पाप करू नको. हालेलुया. प्रेम, या ठिकाणी एक विचित्र गोष्ट पाहतो की शास्त्री परुषी लोक येशू ख्रिस्ताला शब्दामध्ये पकडून चित होते की येशू या स्त्रीचा काय नाही करत आहे. कारण की येशू सांगत होता, मी कोणासाठी आलोय? पापी लोकांचं तारण करण्यासाठी आलेलो आहे. आता या स्त्रीला, ही स्त्री पापी आहे, हिला वाचवतो हा, हिला मारायचं सांगतोय. काय सांगतोय ते पाहण्यासाठी त्यानं लोक टपलेले होते. तो जर म्हणत होता हिला मारा, ते चुकीचं होतं. आणि तो जर म्हणत होता हिला सोडून दे या स्त्रीला, ते सुद्धा चुकीचं होतं. आणि म्हणून मी पाहतो प्यानो, यस किंवा नो म्हणणं ही गोष्ट चुकीची होती. आणि येशू काय न्याय करतो हे पाहण्यासाठी प्यानो ते लोक आले होते. येशू जर म्हणत होता ना, या स्त्रीला तुम्ही मारा, तर लोक काय म्हटले असते, अरे तू पापी लोकांचं तारण करण्यासाठी आला नाहीये, तू तर खुशाल म्हणतो पापी लोकांना मारा म्हणून. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट, येशू जर म्हणत होता की तिला मारू नका, मारू नका जर म्हटलं असतं येशू, तर प्यानो लोक काय म्हटले असते माहितीये की तू मोशेचं नियमशास्त्र मोडत आहे. कारण की मोशेचं नियमशास्त्र असं होतं की जी कोणी स्त्री विचार करताना पकडली जाईल तिला काय करावं? दगडमार करावा. म्हणजे येशू यस म्हणत होता, चुकीचं होतं, नाही म्हणत होता तरी चुकीचं होतं प्यानो. पण येशूने याच्यामधलंच उत्तर दिलं. येशूने काय म्हटलं? तुमच्यामध्ये कोण निष्पाप आहे त्याने प्रथम दगड टाकावा. काय टॅलेंटेड आहे ना येशू. तो ज्ञानाचा सोर्स आहे प्यानो, तो ज्ञानाचा उद्गम आहे प्यानो. हालेलुया. प्यानो त्याच्या ज्ञानाला कोण आळा घालू शकतं, कोण पायबंद त्याला घालू शकतं प्यानो? तो अमर्याद आहे प्यानो. आम्ही लिमिटेड आहोत. आवर गॉड इज अनलिमिटेड गॉड. हालेलुया. आमचा परमेश्वर अमर्याद परमेश्वर आहे प्यानो. आणि येशूने त्यांना म्हटलं की तुमच्यामध्ये जो कोणी निष्पाप आहे त्याने प्रथम दगड टाकावा. बायबल मध्ये लिहिलंय सगळे लोक त्या ठिकाणाहून निघून गेले. येशूने त्या स्त्रीला विचारलं, बाई तुला दोष देणारे कुठे आहे? तिने म्हटलं कोणीच नाही इथं. येशूने म्हटलं, मी तुला दोष देत नाही, जा यापुढे पाप करू नको. हालेलुया. आम्ही काय वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. आहे परमेश्वर प्यानो. हालेलुया. प्यानो येशूनं त्या जमिनीवर काय लिहिलं असावं? देवाचे महासेवक डॉक्टर रेनहार्ड बॉन्के सांगतात की मी त्या ठिकाणी नव्हतो, पण मला असं वाटतं, माझा पवित्र आत्मा मला असं सांगतो की येशूनं त्या जमिनीवर असं लिहिलं की तुम्ही सगळेजण पापी आहात. आणि जे जमिनीवर लिहिलं गेलं ते शास्त्री पुरुष लोकांच्या हृदयावर छापलं गेलं प्यानो. हालेलुया. आणि म्हणून सगळे लोक त्या ठिकाणावर निघून गेले आणि येशूने त्या पापी स्त्रीचं जीवन बदललं प्यानो. हालेलुया. देवाच्या हातात जर आम्ही पडतो प्यानो, देवाकडे जर येतो तर देव आमचं लाईफ चेंज करतो प्यानो. हालेलुया. जे लोक देवाकडे येत नाहीत ना, रेनार्ड बॉन्के म्हणतो, मला असं वाटतं त्याला किक मारून देवाकडे आणावं. हालेलुया. या पापी स्त्रीला चांगल्या लोकांनी धरून आणलं नाही प्यानो. दगड मारत असतील, काही पण बोलत असतील, लाट मारून येशूकडे आणलं असेल, पण प्रेज द लॉर्ड त्यांनी चांगली गोष्ट केली, त्यामुळे तिचं लाईफ चेंज झालं, तिच्या पापाची तिला क्षमा मिळाली. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस आम्ही येशूकडे येतो, येशू आमचं लाईफ चेंज करतो प्यानो. हालेलुया. तो तुमचा आणि माझा खुंबार आहे प्यानो. आजची सगळं तुमची आहे प्यानो. हालेलुया. देव तुम्हाला बदलू इच्छित आहे. तुम्ही या ठिकाणाहून ज्यावेळेस बाहेर जाताल त्यावेळेस नवीन आकार तुमच्याकडे असेल प्यानो. तुम्ही सगळं तुमच्याकडे असेल प्यानो. हालेलुया. जय तुमच्याकडे असेल प्यानो. आणि तुम्ही अद्भुत व्यक्ती असणार आहे प्यानो. असा आनंद तुमच्या जीवनामध्ये असणार. तुम्ही म्हणणार असा आनंद या जगामध्ये मला नाही वाटत कोणाकडे असेल म्हणून. असा आनंद देवाच्या सकाळी तुमच्या जीवनामध्ये देईल. आज तुम्ही दुःखी आहात काय? घाबरू नका. हो, देव आम्हाला आनंद देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही अशक्त आहात काय प्यानो? देव तुम्हाला सशक्त बनवेल प्यानो. आम्ही त्या दिवशीच पाहिलं की अशक्त म्हणू मी वीर आहे. तुम्ही वीर आहात प्यानो. तुम्ही चॅम्पियन आहात. तुम्हाला कोणी हरू शकत नाही प्यानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फक्त देवाच्या हातामध्ये पडा. जर आम्ही देवाच्या हातामध्ये पडतो तर देव आमचं लाईफ चेंज करतो प्यानो. प्यानो देव गॅरंटी देतो प्यानो बदलण्याची. हालेलुया. त्याचं वचन आम्हाला बदलण्याचं काम करतं. प्रेज द लॉर्ड. किती अद्भुत आहे प्यानो. यिर्मयाने पाहिलं की परमेश्वराने जे काय दाखवलं त्याला वचन, त्या वचनामधल्या 3 गोष्टी यिर्मया पाहत आहे. कुंभाराला पाहत आहे, मातीला पाहत आहे आणि चाकाला पाहत आहे प्यानो. अनेक वेळेस प्यानो आमच्या डोक्यात कुंभार पण असतो, आमच्या डोक्यात आमचं जीवन पण असतं माती, पण चाक आमच्या नजरेच्या आड असतं प्यानो. खरी तर जी स्टोरी आहे ती आमच्या चाकावर असते प्यानो. हालेलुया. चाकावर कुंभार काय करतो?
चाकावर कुंभार आम्हाला आकार देण्याचं काम करतो. तिथं त्या चिखलाला तो प्रेशर देतो प्रियानो, आणि ज्यावेळेस तो प्रेशर देतो ते कठीण असतं प्रियानो, ती सोपी गोष्ट नसते. अनेक वेळेस बिलीवर लोक म्हणतात, अरे काय प्रेशर आहे माझ्या लाईफ मध्ये, काय चाललंय माझ्या घरामध्ये, काय चाललंय माझ्या जीवनामध्ये. ओ नो प्रॉब्लेम, निगेटिव्ह त्याचा अर्थ घेऊ नका, पॉझिटिव्ह अर्थ घ्या. तुम्ही त्या चाकावर आहात प्रियानो. हालेलुया. आणि देव तुमच्यापासून उत्तम पात्र बनवू इच्छित आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजच्या सगळे अनेक लोक चाकावर असतील, घाबरू नका. चाकावर जर टाकलं तर चक्कर येणारच ना हो जरा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव तुमच्यामध्ये काहीतरी अद्भुत टाकू इच्छित आहे, तुम्हाला न्यू बनवू इच्छित आहे. परमेश्वर काहीतरी चेंजेस प्रभू तुमच्या जीवनामध्ये करू इच्छित आहे. आणि म्हणून घाबरू नका. प्रत्येक गोष्टीचा निगेटिव्ह अर्थ घेऊ नका, पॉझिटिव्ह अर्थ घ्या. आमेन. एका देवाच्या सेवकाला सांगितलं की आता गुडघे टेकून प्रार्थना करू नको तू, कारण तुझे गुडघे काय झाले, निकामे झाले, किडण्याला पण त्रास व्हायला लागला. तो व्यक्ती डॉक्टरला काय म्हटला, प्रेज द लॉर्ड, मला चालता तर येतं, मी जगून तर प्रार्थना करू शकतो. पण दुसरा एखादा व्यक्ती रडत बसला असता, सगळ्या बिलीवर लोकांना कॉल केला असता, गुडघे गेले व प्रार्थना करू करू. विश्वास तर चाल, आम्ही चाललं पाहिजे. हालेलुया. तुम्ही करून आहात प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही करून आहात. गरुड जर वादळ आलं तर तो काय करतो, जसं वादळाच्या वरती उडणारा तो पक्षी आहे प्रियानो. वारा त्याच्या पायाला लागला, वादळ आला वरती, पायाला स्पर्श करायला लागला, आणखी तो वरती जातो, आणखी वाऱ्यावरती आला, आणखी तो वरती जातो. तो वादळात सापडत नाही, तो वादळाच्या वरती उडणारा तो पक्षी आहे प्रियानो. यास तुम्ही बिलीवर लोक आहात प्रियानो. वादळाच्या वरती उडणारे तुम्ही लोक आहात प्रियानो. वादळ तुम्हाला निस्तनाबूत करू शकत नाही, तुम्ही वादळावर राज्य करणारे लोक आहात प्रियानो. ओ तुम्ही चॅम्पियन आहात, तुम्हाला कोणीच हारू शकत नाही प्रियानो. हालेलुया. देव आमचा कुंभार आहे. आजच्या सकाळी लक्षात घ्या प्रियानो, त्याच्या हातामध्ये जर आपलं जीवन तुम्ही देताल, ओ तो तुमचं लाईफ चेंज करेल प्रियानो. शुअरिटी आहे प्रियानो. देवाचं वचन आम्हाला साक्ष देतं प्रियानो, गवाही देतं की देवाचं वचन आणि देव आमचं लाईफ चेंज करतो प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ती स्त्री येशूकडे आली, तिचं लाईफ चेंज झालं. वाईट गोष्टीसाठी तिच्या येशूकडे त्या लोकांनी आणलं प्रियानो. येशू एक तर चुकीचं काहीतरी बोलल, मग आम्ही येशूला पकडू, किंवा जे काही सांगाल त्यानुसार त्या स्त्रीला मग आम्ही मारून टाकू. पण येशूने यामधलीच गोष्ट केली प्रियानो, त्या स्त्रीचं जीवन येशूने बदलून टाकलं. त्या ठिकाणी किती सुंदर गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. येशूने त्या लोकांना सांगितलं होतं की तुमच्यामध्ये जो कोणी निष्पाप असेल तिने काय करावा, त्यानं प्रथम दगड टाकावा. त्या गर्दीमध्ये बायबल सांगतं की कोणीच शिल्लक राहिले नाही, सगळेजण निघून गेले. त्या गर्दीमध्ये फक्त एकच व्यक्ती असा होता, तो तिला दगड मारू शकत होता. तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तो निष्पाप निष्कलंक होता प्रियानो. आम्ही ठ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया प्रियानो. पण येशूने तसं केलं नाही. येशू पापी लोकांना वाचविण्यासाठी आलेला आहे. या जगातली पुस्तकं वाचा, ग्रंथ वाचा, तुम्हाला पाहायला मिळेल, हा आला त्याला मारण्यासाठी, तो आला त्याला मारण्यासाठी, पण एकमेव येशू असा आहे, तो पापी लोकांचं जीवन बदलण्यासाठी आणि त्यांचं तारण करण्यासाठी आलेला आहे. हालेलुया. ओ परमेश्वर अद्भुत आहे. आजची सकाळ आमच्यासाठी ब्लेसेड सकाळ आहे प्रियानो. हालेलुया. येशूने तिला पाहिलं आणि तिला म्हटलं, बाई तुला दोष देणारे कुठे आहेत? तिने सांगितलं इथं कोणीच नाही. येशूने सांगितलं, जा, मीही तुला दंड देत नाही, यापुढे तू पाप करू नको. प्रियानो, तो जो समय तिचा होता काही वेळासाठी येशूच्या बरोबर, तो समय किती विशेष समय होता प्रियानो. विचार करा, तो समय असा होता की त्या स्त्रीनं येशूकडे पाहावं एक क्षण की कोण व्यक्ती आहे माझ्या समोर. सगळे लोक निघून गेले, हा बोलला तर हा माणूस कोण आहे. तिनं प्रथमच प्रियानो येशूकडे पाहिलं असेल, येशूच्या डोळ्यात डोळे घालून ती पाहत असेल. प्रथमच तिने असे डोळे पाहिले असतील की ज्या डोळ्याला कधीच पाप केलं नाही. हालेलुया. अद्भुत येशू त्याला पाहिलं, अद्भुत परमेश्वर त्याला पाहिलं आणि पाहण्यानेच तिचं लाईफ चेंज झालं प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या परमेश्वराकडे येताल तर परमेश्वर तुमचं लाईफ चेंज करेल प्रियानो. हालेलुया. तो अद्भुत आहे, तो अद्भुत परमेश्वर आहे. मी त्या दिवशी साक्ष सांगितले, आमचे राजू ब्रदर मला फक्त पाहण्यासाठी आले होते. मी इंद्रानगरमध्ये प्रचार करत होतो. कोण आहे बाबा? त्यांच्या मनामध्ये कोणीतरी घातलं होतं की एक तरुण मुलगा येतो, लोक काहीतरी मुलांना वेगळ्या मार्गाला लावतो. सगळे तरुण आता हे सगळं सोडून इकडे चालले देवाच्या मार्गामध्ये. मला पाहण्यासाठी आले. येता येताच देवाने त्यांचं लाईफ चेंज केलं. आता माझ्या समोर बसलेले आहेत. हालेलुया. देव आम्हाला बदलण्याचं काम करतो. आजच्या सकाळी देव तुम्हाला एक नवीन आकार देईल. देव तुम्हाला बदलू इच्छित आहे. डायबिटीजने तुमचं शरीर कदाचित खराब केलं असेल प्रियानो, घाबरू नका. आरोग्यदाता परमेश्वराच्या सकाळी आमच्यामध्ये आहे. कठीण समयामध्ये मी सांगितलं, वचनाची घोषणा करा, परमेश्वर माझं आरोग्य आहे. तुमच्या शरीरातले आजार निघून जातील प्रियानो. हालेलुया. देव पुन्हा नवीन ताकद देईल, नवीन शक्ती देईल.
तुम्ही गरुड आहात प्रियानो, तुम्ही गरुड आहात, उंच उंच भराऱ्या मारणारे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. फक्त देवाकडे पाहत राहा, देव ऑटोमॅटिक तुमचं लाईफ चेंज करेल. देव एक नवीन आकार तुम्हाला देईल प्रियानो. आम्ही पाहतो गरुडाचं जे जीवन आहे त्याचे 20-20 वर्षाचे टप्पे असतात. 20 वर्ष झाले वेगळा टप्पा, आणखी 20 वर्ष झाले वेगळा टप्पा असतो प्रियानो त्याचा. आणि प्रियानो आम्ही पाहतो की या टप्प्यामध्ये अद्भुत गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडतात प्रियानो. ज्यावेळेस गरुड म्हातारा होतो त्यावेळेस काय होतं माहितीये, त्याची जी चोंच आहे ती चोंच वाकडी होते. त्याचे जे पायातले नख्या ज्या आहेत ना पायाच्या, त्या खूप लांब होतात. आणि मग काय घडतं माहिती आहे ना, त्याला शिकार करता येत नाही. चोंच वाकडी झालेली असती, अचूक तो शिकार अचूक करू शकत नाही त्याला. आणि मग काय होतं, हा गरुड काय करतो त्यानं, उंच खडकावर एका डोंगरावर जाऊन बसतो. म्हातारा झालेला असतो, पंख खूप मोठेले असतात, जड झालेले, त्यामुळे त्याला उंच झाल्या पण मारता येत नाही. मग तो काय करतो, डोंगरावर बसतो त्या. आणि काय करतो बाई, तो बसलेला असताना त्याचे जे जुने पंख झाले, अगोदर चोंच जी आहे ती चोंच दगडावर रगडतो. जे खडका आहे समोरचा त्या खडकावर तो रगडत राहतो. जसं ती चोंच रगडतो, रगडता त्याची जी चोंच आलेली असते ना स्ट्रॉंग, ती चोंच आपोआप खाली पडली जाते. नवीन चोंच त्याला येऊ लागते. लक्ष करू काय का. त्यानंतर त्याचे जे पंख असतात जड झालेले, त्या पंखांना तो असं करतो, एक पंख त्याचं कापून टाकतो. ऑटोमॅटिक त्याला पंख नवीन फुटू लागतात. आणि तो काय करतो, या सगळ्यामध्ये फक्त बसून राहतो आणि वर पाहत राहतो. आज तुमचं जीवन असं बनलंय का? देवाकडे पहा, देवाकडे पहा. देवाच्या सानिध्यात देव तुमचं लाईफ चेंज करेल. हो, तो गरुड बसतो